आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. ब्राह्मणांचे ज्ञान हेच तपश्चर्या आहे. क्षत्रियांचे रक्षण करणे हे कर्तव्यच तप आहे. वैश्यांचे पशुपालन आणि शूद्रांची सेवा हे कर्तव्यच तप आहे. जर शूद्राच्या घरी ब्राह्मण गेल्यास तर पाहुणा असून आदरायोग्य आहे, पण शूद्र आणि वैश्य ब्राह्मणांच्या घरी पाहुण्यायोग्य ठरत नाही. जर वैश्य किंवा शूद्र ब्राह्मणांच्या घरी पाहुणे बनून आलेच तर त्यांना नोकरांसोबत भोजन द्यावे, जेणेकरून पुन्हा पाहुणे म्हणून त्यांनी येण्याची हिंमत करू नये. डुकरांच्या हुंगण्याने, कोंबड्यांच्या पंखाच्या हवेने, कुत्र्यांच्या पाहण्याने आणि शूद्रांच्या स्पर्शाने श्राद्धात वापरले जाणारे अन्न निष्फळ ठरते. अर्थात शूद्रांची इज्जत डुक्कर व कुत्र्याबरोबरच आहे. तेली, कलार इत्यादी हाल पहा. 10 अपशकुनी माणसाबरोबर एक तेली असतो. 10 तेल्यांच्या बरोबरचा एक कलार असतो. 10 कलारांच्या बरोबरीचा एक वेश्येच्या आश्रयाने जगणारा असतो. 10 वेश्येच्या आश्रितांच्या बरोबर एक शूद्र राजा असतो. अर्थात शूद्र राजाविषयी अतिघृणा आहे. ज्या राजाचा जन्म क्षत्रिय कुळात झालेला नसेल त्यांच्यापासून दान दक्षिणा घेऊ नये. जनावरे कापून मांस विकणारा कसाई, तेली, कलार आणि वेश्यांच्या आश्रितापासून धन घेऊ नये. शिवाजी, कुर्मी आणि शूद्रांचे राज्याभिषेक ब्राह्मणांनी आपल्या हातून केलेले नव्हते. जो अपशकुनी 10,000 प्राण्यांची हिंसा करतो, शूद्र राजा त्याच्या बरोबरीचाच असतो, म्हणूनच त्याचे दान भयानक असते. शूद्राचे भोजनही त्याज्य, स्वीकार्य योग्य नाही. भुकेल्या अवस्थेतच त्यांचे अन्न स्वीकारण्यास योग्य समजावे, इतकी त्याविषयी घृणा आहे. पहा. विद्वान ब्राह्मणांनी श्राद्धादी पंचयज्ञाचे अधिकारी शूद्रांचे पक्वान्नही खाऊ नये, परंतु खावयाची कोणतीच वस्तू न भेटल्यास एका रात्रीच्या आवश्यकतेची पूर्ती होईल एवढेच कच्चे अन्न त्याच्याकडून घ्यावे. शेती करणाऱ्या शूद्र, कुर्मी, जाट, कोरी, काछी आणि जनावरे पाळणाऱ्या अहिर, गडिरिया, गुजर यांचे कडील अन्न खाण्यायोग्य आहे, पण त्यांनी बनवलेल्या पोळ्या ब्राह्मणांच्या खाण्यायोग्य नाहीत. पहा. अधिक कुलमित्रच गोपाले दास, शेती करणारा, कुळांचा मित्र, गायी पाळणारा, फिरणारा, न्हावी आणि शरण आलेल्या शूद्रांचे अन्न स्वीकारण्यायोग्य असते. अर्थात उच्चवर्णीय हिंदू त्यांचे भोजन खाऊ शकत नाही. शूद्रांचे गवई अपवित्र असते, त्याला गावाच्या दक्षिण द्वारातून घेऊन जावे, कारण दक्षिण दिशेने हवा वाहत नसते. मेलेल्या शूद्राचे प्रेत दक्षिण द्वारातून, वैश्यांची पश्चिम द्वारातून, क्षत्रियांची उत्तर द्वारातून आणि ब्राह्मणांचे प्रेत पूर्वेच्या द्वारातून नेण्यात यावे, कारण शूद्राच्या प्रेताला स्पर्शून हवा येऊ नये आणि कोणीही द्विज ब्राह्मण अपवित्र होऊ नये. भारत हा मान्सूनयुक्त देश आहे. यात हवा पूर्वे आणि पश्चिम दिशेकडून वाहते. शवदहन केल्यानंतर शूद्र होण्याचे 4ही वर्णाचे प्रकार वेगवेगळे आहेत. शवदहनाच्या क्रियेनंतर ब्राह्मण उजव्या हाताने पाण्याला स्पर्श करून, क्षत्रिय वाहन किंवा शस्त्राला स्पर्श करून, वैश्य लगाम किंवा चाबकास स्पर्श करून, तर शूद्र बासाची काडी स्पर्श करून शुद्ध होतो. म्हणून सोनाराची वेगळीच निंदा केलेली आहे. म्हणून शूद्रासोबत बोलण्यासही मनाई केली आहे. स्त्री, शूद्र आणि पतित हीन पातळीचा यांच्या सोबत संभाषण करू नये. शूद्राने आपल्या वर्णातील स्त्रीशी संबंध ठेवावेत, त्याला अन्य वर्णातील स्त्रीशी संबंध ठेवण्याचा अधिकार नाही. दुसऱ्या वर्णाच्या ओळख चिन्हास जाणवे इत्यादी अंगीकारू नये. जर वापरलेच तर त्याकरिता दंडाची व्यवस्था केलेली आहे. जे शूद्र ब्राह्मणादींचे चिन्हांचे वापर करतील त्यांना राजाने दंडित शासन करावे. दुसऱ्या वर्णाच्या स्त्रीबरोबर सहवास केल्यास शूद्रास मृत्यूदंडाची व्यवस्था आहे. जर शूद्र ब्राह्मण स्त्रीसह रतिमग्न झाल्यास त्यास प्राणदंड देण्यात यावे. जेव्हा की उच्च श्रेणीच्या पुरुषासोबत शारीरिक सुखाची इच्छा ठेवून जर शूद्र कन्या सेवा करीत असेल तर तिच्याकरिता कोणतेही दंडविधान नाही, पण कनिष्ठ कुलातील पुरुषासोबत जाणाऱ्या कुलीन उच्च स्त्रीस प्रयत्नपूर्वक त्याच्यापासून परावृत्त करावे. कनिष्ठ वर्णातील पुरुष उच्च वर्णातील स्त्रीसोबत कामक्रीडा केल्यास त्यास मृत्यूदंड द्यावा. श्रेष्ठ वर्णातील मुलीसोबत कामक्रीडा करणाऱ्या नीच जातीच्या पुरुषास मृत्यूदंड दिला गेले पाहिजे. म्हणून शूद्राकरिता कठोर व्यवस्था केलेली आहे, जे संसारात कुठेच नाही. जो शूद्र आपल्या स्वामी, मालका अथवा आदरणीय व्यक्तींच्या रक्षेत नसलेल्या सवर्ण उच्च वर्णाच्या स्त्रियासोबत व्यभिचार करीत असल्यास राजाने त्याचे लिंग कापून त्याची संपत्ती हिसकावून घ्यावी आणि रक्षित स्त्रीसह केल्यास त्यास मृत्यूदंड द्यावा. शिव्या दिल्यास दंड पहा. जर शूद्राने त्वेषाने ब्राह्मणांसारख्या
द्विजातींना नामवाचक आणि जातीवाचक शिव्या दिल्यास 10 बोटे एवढ्या आकारापर्यंत तप्त लोहाची सळाक तोंडात टाकावी. अंत्यज अतिशूद्रादी आपल्या शरीराच्या ज्या भागाने ब्राह्मणांच्या अंगास मारतील त्याचे ते अंग कापून टाकावे. मनुशूद्राकरिता पुढे दंडाची व्यवस्था करतात. ब्राह्मणावर त्वेषाने गर्वाने थुंकणाऱ्या शूद्राचे दोन्ही ओठ, लघवी करणाऱ्याचे लिंग आणि पाजणाऱ्याचे ढुंगणाचे मूलद्वार राजाने कापून टाकावे. शूद्राने अविचाराने ब्राह्मणांचे केस, दाढी, मान किंवा अंडकोश पकडल्यास राजाने त्याचे दोन्ही हात कापून टाकावे. जर शूद्र जाणीवपूर्वक ब्राह्मणांना त्रास देत असेल तर राजाने वधाचे अनेक उद्वेगजनक उपाय योजून त्यास ठार मारावे. दुसरीकडे ब्राह्मणाव्यतिरिक्त दुसऱ्याकडून जर शूद्राचा वध झाल्यास त्यांनी ब्राह्मणाला गाय बैल दान दिल्यास तो शिक्षेस पात्र ठरत नाही. अजाणतेपणे शूद्रास ठार करणाऱ्याने वर दर्शविलेले दान 6 महिने करावे किंवा एका पांढऱ्या गायीसोबत 10 गायी ब्राह्मणास दान करावे. शूद्र दास्यतेतून कोणत्याच प्रकारे मुक्त होऊ शकत नाही. मनूच्या म्हणण्यानुसार शूद्राची दास्यता मरेपर्यंत सुटू शकत नाही. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय, टेक केअर.